मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. ते चालू असलेल्या निवडणूक याबाबत आपल्याला आपल्या शाळेची मुख्य शिक्षिका थोरात मॅडम थोडक्यात माहिती सांगणार आहे. मॅडम, तुम्हाला काय वाटतं ही मतदान प्रक्रिया बद्दल तुमचे मत व्यक्त करा. अतिशय सुंदर अशी संकल्पना आहे आणि या संकल्पनेसाठी श्रीमती मुरकुटे मॅडम, श्री आहिरे सर, चव्हाण सर, पवार मॅडम यांनी अतिशय मेहनतीने ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी पूर्ववत अतिशय दर्जेदार पद्धतीची तयारी इथे केलेली आहे. आणि असा सुंदर अनुभव आपल्या या विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रिया कशी असते याबद्दल अतिशय छान पद्धतीने विद्यार्थ्यांना कळणार आहे. आणि आपला उमेदवार कसा निवडून द्यायचा, कोण द्यायचा ह्याची सुद्धा विद्यार्थ्यांना एक अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. आणि स्टेजवरील माईकची व्यवस्था माझ्याकडे आहे, कारण मतदान करता करता बोलणंही तितकंच महत्त्वाचं आहे. याची अशी खास जबाबदारी मुरकुटे मॅडमने माझ्यावर सोपवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानावे तितकेच थोडे आहे. आणि या मतदान प्रक्रियेतून विद्यार्थ्यांना भावी आयुष्यामध्ये उत्तम नागरिक कसा निवडावा मधल्या नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी. इथे लाभले पंखले मुनी, उंच भरारी नभात घावी. प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. कर्मवीरांचे ज्ञानपीठ हे शक्तिपीठ ही ठरते आहे. शाहू फुल्यांचे समानतेचे तत्वमानसी मूर्ते आहे. धर्म जातीच्या पाद गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. गरिबासाठी लेणी मोडून लक्ष्मी वहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. ही मतदान प्रक्रिया बघून अतिशय नियोजनबद्ध ही मतदान प्रक्रिया चालू आहे. सर्व मतदान अधिकारी व सर्व विद्यार्थी योग्यपणे काम करत आहे आणि मतदान प्रक्रिया खूप छानरित्या चालू आहे. पुढील 25-26 या वर्षभरासाठी तुम्ही काय तुमच्या संकल्पना आहेत ज्या विद्यार्थ्यांच्या हितासाठी असतील त्याची आम्हाला थोडक्यात माहिती द्या. सर्वप्रथम शाळेची शिस्त हा माझा प्रथम मानस आहे. शाळेच्या शिस्तीसाठी जे काही माझ्याकडनं होईल ते सर्व मी करणार आहे. शाळेची स्वच्छता ही माझी प्रथम जबाबदारी असेल. शाळेची स्वच्छता राखण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न करेन व विद्यार्थ्यांकडूनही ते दोन्ही कार्य करून घेईन. विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी इतर जे काही विद्यार्थी कार्यक्रमामध्ये त्याच्यात भाषणामध्ये भाग घेतले नाही विद्यार्थ्यांचे त्यांची वाढ कशी होईल याच्याकडे मी लक्ष देईन व आपल्याकडे मुलं कबड्डी खो खो हे खेळाकडे प्रभावित खेळाबद्दल माहिती देईन. नक्कीच माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोहन भाला पडतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा. जबाबदार सदस्य म्हणून ईश्वराला साक्षी ठेवून खात्रीपूर्वक व प्रामाणिकपणे शपथ घेतो की मी शाळेच्या शिस्तीचे पालन करेन. शिक्षक, पालक आणि शाळेच्या प्रत्येक नियमाचा आदर करेन. माझ्या अधिकाराचा गैरवापर न करता तो नेहमी विद्यार्थ्यांच्या हितासाठीच वापरेन. सहकारी विद्यार्थ्यांना मदत करेन आणि त्यांच्या अडचणी समजून घेईन. शाळेचे प्रतिष्ठा वाढवण्यासाठी नेहमीच जागरूक राहील. स्वच्छता, समय पालन व जबाबदारी या मूल्यांचे पालन करीन. योग्य तेव्हा योग्य निर्णय घेईन
आणि कधीही पक्षपातीपणे वागणार नाही. मी माझ्या पदाचा सन्मान राखीन आणि शाळेचा आदर्श विद्यार्थी होण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद, जय कर्मवीर.